पुण्यामधल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले होते। पुणे आयुक्तांना त्यांनी या केस संदर्भामध्ये एकूणच काही सूचना देखील केलेल्या आहेत आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद होणार आहे। देवेंद्र फडणवीस अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले आणि या एकूणच प्रकरणासंदर्भात त्यांनी माहिती घेतलेली आहे। या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती घेतली। कठोरात कठोर कारवाई करण्यासंदर्भामध्ये पोलिसांना तपास करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत आणि आता पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद होत आहे। हिट अँड रन प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली। तसंच वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल याला देखील अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून त्याला अटक करण्यात आली असून उद्या कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। तर कोझी पब आणि ब्लॅक पब या दोन्ही पबवर कारवाई सुरू आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे। हे दोन्ही पब आता सील केले जाणार असल्याची माहिती मिळते। तर त्याचबरोबर आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस अचानकपणे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले होते आणि त्यांनी पोलीस आयुक्तांकडून या संदर्भात माहिती घेतलेली आहे। या प्रकरणासंदर्भात त्यांनी पूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला। काय कारवाई पुणे पोलिसांनी केली या संदर्भात माहिती घेण्यात आली। तसंच वेदांत अग्रवाल याला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर देण्यात आला असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भात देखील देवेंद्र फडणवीसांनी माहिती घेतली। वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर मधून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आता उद्या त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जनतेच्या दबावानंतर आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत। त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचल्यामुळे या प्रकरणाचा आता तातडीने तपास केला जात आहे। बारकाईने या सगळ्यामध्ये धागेदोरे तपासले जात आहेत।